नाशिक महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026चे राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना युतीचे प्रभाग क्रमांक 22चे अधिकृत उमेदवार संध्या पवार, गणेश खरजूल, मोनाली कोरडे, विक्रम कोठुळे यांच्या प्रचाराचा शुभारंभ देवळाली विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सरोज अहिरे यांच्या शुभ हस्ते पार पडला. प्रचार शुभारंभानंतर भव्य प्रचार फेरी काढण्यात आली होती. यावेळी उमेदवारांनी मतदारांच्या भेटीगाठी घेत आशीर्वाद घेतले. राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या असं आवाहन आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी मतदारांना केलंय. कोणत्याही भूलथापांना बळी न पडता राष्ट्रवादीच्या चारही उमेदवारांना निवडून द्या असं आमदार सरोज अहिरे यांनी यावेळी सांगितलंय. नाशिक महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये आज प्रचाराची सुरुवात माझं जन्मगाव असलेलं देवळाली गाव, माझं गाव, इथून आज सुरुवात केलेली आहे. आम्ही डोर टू डोर प्रचार मी स्वतः करते आहे आणि देवळाली गावची कन्या म्हणून प्रचंड उत्साह आणि आशीर्वाद हा जनतेमध्ये बघायला मिळतो आहे. त्यासाठी मायबाप जनतेचं मी मनापासून आभार व्यक्त करते. आणि आमचे उमेदवार विक्रमभाऊ कोठुळे असतील, गणेशभाऊ खरजूल असतील किंवा आमच्या मोनाली वहिनी कोरडे असतील, संध्याताई पवार असतील, या चारही उमेदवारांच्या मागे जनता मोठं पाठबळ उभं करेल याची मला पूर्ण खात्री आहे. कारण गेल्या 5 वर्षांमध्ये मतदारसंघाचा विकास करताना जी शासन पातळीवर म्हणजे राज्य शासनाचा जो निधी होता तो इथे देवळाली गावामध्ये मंडळ कार्यालय कुठेतरी शिफ्ट होत होता आणि गावाची शोभा कुठे जात होती. त्याच्यासाठी मी माझं गाव म्हणून प्रचंड प्रयत्न केला. 40 लाख रुपयाचा निधी दिला आणि सुसज्ज असं मंडळ कार्यालय इथे उभे आहे. गावचा मारुती म्हणून जे ग्रामदैवत आहे त्या ग्रामदैवताच्या सभामंडपासाठी जवळपास 25 लाख रुपयाचा निधी दिला. माझा तरुण बांधव, माझ्या महिला भगिनी या ठिकाणी आरोग्याची काळजी घेण्यासाठी सुसज्ज अशी 1.5 कोटी रुपयांची व्यायामशाळा उभी आहे. थोड्याच दिवसात व्यायामशाळेचं साहित्य इथे पडेल आणि दोन एक महिन्यांच्या आतच, म्हणजे या महिन्यातच होईल कदाचित, पण एक 15 दिवस जर या महिन्याचे जाऊ दिले तर पुढच्या महिन्यात तर 100% इथे व्यायामशाळेचं साहित्य टाकले जाईल आणि महिला भगिनींसाठी सेपरेट सेक्शन असणार आहे आणि पुरुष बांधवांसाठी वेगळं सेक्शन आहे. अशा पद्धतीचं काम मी या मतदारसंघामध्ये उभं केलं आहे. काही ठिकाणी कॉन्क्रीटची कामं केलेली आहे, काही ठिकाणी ड्रेनेजचं काम सुरू आहे. नाशिक महानगरपालिकेमध्ये गेल्या 2022 पासून ही प्रशासकीय राजवट सुरू असताना कुठलाही लोकप्रतिनिधी इथे काम करत नव्हता, पण आमदार आणि खासदार असे 2 प्रतिनिधी इथे काम करू शकतात. परंतु काही लोक, काही महानगरपालिकेकडे काम मंजूर झालं आमच्या माध्यमातून की तिथे यायचं, नारळ फोडायचं आणि आम्ही आजही नगरसेवक आहोत आणि आम्ही काम करून दाखवतोय, हे जनतेला भूलथापा देण्याचं काम सुरू आहे. परंतु माझी पत्रकार बांधवांना विनंती आहे की ह्या गोष्टीचा कुठेतरी उहापोह झाला पाहिजे. आपल्या सर्वांना नॉलेज आहे की फेब्रुवारी 2022 नंतर जेव्हा नाशिक महानगरपालिकेचा मागचा 17 ते 22 हा कार्यकाळ संपल्यानंतर प्रशासक आहे, आयुक्त प्रशासक असतो नाशिक महानगरपालिकेमध्ये. बजेटमध्ये कुठली तरतूद करायची, कुठली कामं घ्यायची, हे विद्यमान लोकप्रतिनिधी म्हणून खासदार आणि आमदार हे 2च लोकप्रतिनिधी असतात. त्या माध्यमातून मी देवळाली गावामध्ये जवळपास 2 कोटी रुपयांची नवीन ड्रेनेज लाईन घेतलेली आहे, काही रस्ते घेतलेले आहे, त्याचं टेंडर सुद्धा फ्लॅश झालेलं आहे. विहित गाव असेल, वडनेर असेल, सगळ्या गावांमध्ये आहे. म्हणजे कालच बघा की पुलाचं काम सुरू झालं. 16 कोटी रुपयाचा पूल आहे. तो सिंहस्थ कुंभमेळा प्राधिकरण यांच्या माध्यमातून त्याचे आयुक्त आहेत शेखर सिंह साहेब. आपण महानगरपालिकेकडून प्रस्ताव त्यांच्याकडे नेला. त्या प्रस्तावामध्ये त्यांनी अशी अट टाकलेली होती की रिंग रोड जो जातो आहे त्याच्यामुळे ह्या रस्त्याची तेवढी वर्दळ नाहीये आणि म्हणून तुम्ही हे काम, जर ती वर्क ऑर्डर झाली, त्याचं काम झालं, तर ही वर्क ऑर्डर थांबून ठेवलेली होती किंवा त्याचं टेंडर झाल्यानंतर ही प्रोसेस थांबून ठेवली होती. माझा संपूर्ण पत्रव्यवहार माझ्याकडे अवेलेबल आहे. स्वतः शेखर सिंह साहेबांकडे जाऊन आली आणि त्यांना सांगितलं की नाशिक रोड जे स्टेशन आहे, रेल्वे स्टेशन,
तिथून त्र्यंबककडे जाणारा वाया म्हणजे हा पाथर्डीकडून सारूळ किंवा पिंपळद असेल तिकडून डायरेक्ट त्र्यंबकला कनेक्ट होणारा हा रस्ता आहे. त्याच्यामुळे कृपया हा वडनेर गावाचा पूल तुम्ही थांबवू नका, याची वर्क ऑर्डर तुम्ही इश्यू करा. वर्क ऑर्डर इश्यू झाली आणि काम काल सुरू झालेलं आहे. आचारसंहिता असल्यामुळे कुठलेही भूमिपूजन मला करता आलं नाही. थोडासा भगूरमध्ये इलेक्शन मध्ये व्यस्त असल्यामुळे वेळ मिळाला नाही. परंतु काही लोक फक्त पत्र छापायचे, ते टाकायचे आणि त्याच्यावर कुठलं रिमार्क नाही, काही नाही. बरं, आयुक्तांच्या हस्ते नाही, ते माझ्याकडे सिंहस्थ कुंभमेळा आयुक्तांचं मला पत्र आलेलं आहे की अशा अशा पद्धतीने आपण हे काम करतो आहे. त्याच्यामुळे हे जे भूलथापा देण्याचं गेल्या 3 वर्षांमध्ये लोकांना काम सुरू आहे, त्यात देवळाली गावामध्ये जवळपास 12,000 मतदान आहे, ह्या टोकापासून तर त्या टोकापर्यंत. इथे त्या 4ही नगरसेवकांनी काय काम केलं होतं हे सिद्ध करावं. आमचे जगदीश पवार त्या ठिकाणी नगरसेवक होते, परंतु त्यांच्यावर प्रचंड दबाव आणून त्यांना दमदाट्या करून त्यावेळेस त्यांनी ते रेटून नेलं, म्हणून ते सतत त्यांच्या सोबत त्या जनतेचे काम कुठेतरी झाले पाहिजे, अडवले नाही पाहिजे म्हणून ते त्यांच्या सोबत नेहमी राहायचे. परंतु त्यांचं काय म्हणता नाही, ते दुकान आहे, ते खोटं बोलून रेटून न्यायचं आणि मला ते येत नाही. म्हणून मी मायबाप जनतेला विनंती करते की कुठल्याही भूलथापांना तुम्ही बळी पडू नका. फक्त आपण ह्या सर्व परिसराचा जर विचार केला तर इथे आज मुस्लिम बांधव माझे जवळपास 4,500 मतदान आहे. त्या मुस्लिम बांधवांचा आजपर्यंत ना आमदार ना नगरसेवक कोणीही विचार केलेला नव्हता. मी 1,70,00,000 रुपये कब्रस्तानसाठी माझ्या देवळाली गावासाठी फक्त दिलेले आहे. 1,20,00,000 रुपये विहित गावसाठी दिलेले आहे. त्याच्यामुळे माझी मुस्लिम बांधवांना विनंती आहे की काहीतरी येतील आणि तुम्हाला भूलथापा घालतील, हे कृपया, ते तर बळी पडत नाही. त्यांनी एकदा ठरवलं तर ठरवलं आणि काम करण्याच्या मागे जनता उभी आहे. आणि माझ्या मागे जनता जशी भगूरमध्ये विकासाच्या कामांच्या भरोश्यावर उभी राहिली, माझं देवळाली गाव आहे. हे खरं आहे की एकदा नाही दोनदा या विधानसभेचे सदस्य म्हणून माझ्या या देवळाली गावाने, माझ्या प्रभाग 22ने, प्रभाग 19ने, संपूर्ण मत तालुक्याने माझ्यावर प्रचंड प्रेम केलं. परंतु देवळाली गावामध्ये मला काम करायची इच्छा असताना गल्लीबोळ्यातले प्रश्न हे आमदारापर्यंत येत नसतात, हे आपल्या सर्वांना ज्ञात आहे. जेवढे जेवढे माझ्याकडे प्रश्न आले ते मी सोडवण्याचा 100% प्रयत्न केलेला आहे एक आमदार म्हणून. पण हे 4ही लोक हे घड्याळ चिन्हावर जर मायबाप जनतेने निवडून दिले तर ही 4ही लोकांची ताकद ही 4ही कोपऱ्यांमध्ये राहील. आज देवळाली गावला मी नगरसेवक ची उमेदवारी दिलेली आहे, विहित गावला दिलेली आहे. त्यानंतर तो भाग दुर्लक्षित राहायचा. वडनेर आणि पिंपळगाव सांभाळायची ताकद या माझ्या भावामध्ये आहे, विक्रम भाऊ कोठुळे. आणि त्याचबरोबर जगदीश पवार हे पिंपळगाव मधून आहे. पिंपळगाव आणि वडनेर त्यांच्यासाठी सोपं आहे. त्याच्यामुळे 4ही कोपऱ्यांना नगरसेवक आहेत आणि त्या माध्यमातून चांगलं काम भविष्यामध्ये शासनाचा निधी असेल किंवा नाशिक महानगरपालिकेचा असेल, या ठिकाणी अनेक प्रश्न मी स्वतः फिरते आहे, जाणून घेते आहे. प्रचंड प्रॉब्लेम्स आहेत. ठीक आहे, काही ठिकाणी मला आमदार म्हणून जे काम उभं करता आलं मी केलेलंच आहे. परंतु गेल्या 3 वर्षांमध्ये संपूर्ण प्रशासकीय राजवटीमध्ये जी वाताहत नागरिकांची झालेली आहे, निवडणूक लागल्यानंतर आशा पल्लवित झालेल्या आहेत. आणि 100% राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि मी इथली स्थानिक आमदार म्हणून या 4ही नगरसेवकांच्या मागे भक्कमपणे उभं राहील. आणि देवळाली गाव असेल, विहित गाव असेल, रोकडोबावाडी असेल, सुंदरनगर असेल, रेल्वेच्या पलीकडचे सगळे मळे असतील किंवा वडनेर गावाकडे माझं विशेष लक्ष राहील. आणि वडनेर गावामध्ये विकास करण्यासाठीची जी काही संधी मला मिळेल, मायबाप जनता देईल, तिथे मी स्वतः लक्ष घालेल. पिंपळगाव असेल, पिंपळगावचं तिथं मला प्रचंड प्रेम दिलेले हे मी त्या जाहीर सभेमध्ये पण सांगितलं. ही सगळी गावं प्रभाग 22 मी सांभाळायला तयार आहे. त्याच्यामुळं परत एकदा मायबाप जनतेने माझ्या झोळीमध्ये हे मतदान घड्याळाच्या रूपाने टाकावं. मी 100% या गावांचा महानगरपालिकेच्या माध्यमातून 100% विकास करेल आणि येत्या 5 वर्षांमध्ये सुसज्ज अशी देवळाली तिथे उभी राहील. हा मी आपल्या सगळ्या देवळाली गावाच्या लोकांना आश्वासन नाही, वचन देऊ इच्छिते. कारण बीओटीच्या तत्वावर ती बिल्डिंग घेण्याचं ऑलरेडी प्रोसेस चालू आहे. तर एक शोभा गावाला ही मिळेल. गल्ली बोळांमध्ये पाण्याचे प्रश्न आहेत, ड्रेनेजचे प्रश्न आहेत. काही लोक जे आहेत ते
नगरसेवक नसताना सुद्धा मीच नगरसेवक आहे, मीच खूप काम करतो आहे. कुठलंही पद नसताना या देवळाली गावामध्ये ठाण मांडून बसलेला आहे. त्याच्यामुळे देवळाली गावाच्या मायबाप जनतेने यांच्या भूलथापांना बळी पडू नये. वर्गण्यांच्या जीवावर निवडणूक जिंकता येत नसते, त्याच्यासाठी काम करायची तळमळ लागते. आणि म्हणूनच वालदेवीचा प्रश्न असेल, तुम्ही आजपर्यंत का नाही सोडवला? तुम्ही इकडे तिकडे नारळ फोडत येतात. पाईपलाईन मंजूर झाली, मला मेसेज आले अधिकाऱ्यांचे की यांना कुठेतरी त्यांनी पिलावळ महानगरपालिकेमध्ये ठेवलेली आहे. त्यांनी सांगितलं का हे काम मंजूर झाली, ही वर्क ऑर्डर की जाऊन दुसऱ्या दिवशी नारळ फोडायचं. आणि मायबाप जनतेने मला वरच्या पदावर बसलेलं आहे, तर ज्यांच्या समोर आपण उगाच वाद नाही घालायचा, म्हणून मतदारसंघात वेगळा मेसेज जाऊ नये म्हणून मी शांततेने काम करते आहे. पण जनतेचे प्रश्न सोडतायत याचं प्रचंड समाधान माझ्या मनात आहे. त्यासाठी एक खारीचा वाटा या जनतेच्या सेवेसाठी माझा लागतो आहे. आणि नाशिक महानगरपालिकेमध्ये हे संपूर्ण नगरसेवक, चारही नगरसेवक घड्याळ चिन्हाचे निवडून आल्यानंतर काय काम उभं करतील याचं 5 वर्षाचं स्वप्न आणि विजन घेऊन आम्ही उतरलेलं आहे. त्यासाठी मायबाप जनतेने आम्हा सर्वांना घड्याळ या चिन्हावर येत्या 15 तारखेला भरभरून आशीर्वाद द्यावे. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येनं उपस्थित होते. MN भारतसाठी संदेश केदारे, नाशिक रोड. तुम्हारे साथ हैं, मोनाली ताई आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ